मंडळी, सस्नेह, जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ. आपल्या सगळ्यांना याची कल्पना आहे की भारतीय समाज व्यवस्था ही वर्णवादी व्यवस्था आहे. या वर्णवादी व्यवस्थेमध्ये अर्थात चातुर्वर्ण्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा 4 वर्णांमध्ये स्तरीकरण झालेली ही व्यवस्था, या व्यवस्थेचं व्यवच्छेदक लक्षण म्हणजे जात. जातीची अशी काही चमत्कारिक रचना इथे करून ठेवली गेली की प्रत्येक जातीला आपल्यापेक्षा उच्चतम जातीबद्दल आकर्षण वाटत राहिलं आणि आपल्यापेक्षा निम्नतम जातीचा तिरस्कार करत राहील. परंतु त्याच वेळेला आपल्या जातीची वंशशुद्धी राहावी यासाठी सुद्धा व्यक्ती धडपडत राहते. ही जातीची रचना इतकी विलक्षण, इतकी वैषम्यपूर्ण आहे की यामुळे भारतीय समाज व्यवस्थेला एक कलंक ज्याला म्हणता येईल तो कलंक लागला अस्पृश्यतेचा. या अस्पृश्यतेने स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये काही बंद्या इथल्या कनिष्ठ स्तरीय, ज्याला आपण शुद्रातिशूद्र असं म्हणू, कारण राज्यघटनेमध्ये ज्यांना आपण ओबीसी म्हणतोय, अदर बॅकवर्ड क्लास असं शब्द वापरला जातोय, हा शब्द वर्णव्यवस्थेमध्ये शूद्रांच्यासाठी येतो. तर शूद्रांच्याही खाली जो वर्ग आहे, ज्याला शुद्रातिशूद्र, अतिशूद्र असं म्हटलं गेलंय, हा वर्ग म्हणजे कॉन्स्टिट्यूशनल भाषेमध्ये शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब वगैरे. आता या शूद्रातिशूद्रांवरती काही पाबंद्या लावून ठेवल्या, काही बंद्या आणल्या. त्यात 5 प्रकारच्या बंद्या होत्या, ज्यात मी अनेक वेळा आधी बोललेली आहे. गावबंदी, स्पर्शबंदी, लोटीबंदी, बेटीबंदी, रोटीबंदी. ही गावबंदी, स्पर्शबंदी, रोटीबंदी, बेटीबंदी, लोटीबंदी म्हणजे काय की तुम्ही गावात प्रवेश करायचा नाही. गावात प्रवेश करायचा असेल तर तो तुम्ही दुपारी भर 12ला करावा. तुमच्या सावल्या तुमच्या पायात असल्या पाहिजेत. तुमच्या सावलीचा सुद्धा विटाळ होता कामा नये. ती होती गावबंदी. स्पर्शबंदी, स्पर्श चालणार नाही. रोटीबंदी, खानपानाचे व्यवहार चालणार नाही. अगदी म्हणजे अलीकडे साधारणतः 10-15 वर्षापूर्वीपर्यंत मराठवाडा आणि सीमा भागात जर बघितलं तर सीमा भागात जातीवाचक हॉटेल्सची नावं दिसत होती. म्हणजे वीरशैव लिंगायत खानावळ, जैन शुद्ध शाकाहारी भोजनालय किंवा बिस्मिल्ला इस्लामी बिर्याणी खानावळ, म्हणजे जातीवर आधारलेली भोजनालय असं सुद्धा त्याचं प्रारूप होतं. हळूहळू कायदा जसा विकसित होत गेला, लोकांचं आकलन वाढत गेलं, तसतशा या गोष्टी कमी कमी होत गेल्या. गावबंदी, स्पर्शबंदी, रोटीबंदी, लोटीबंदी. पानोठे वेगवेगळे असतील. तुमचा पानोठा वेगळा, आमचा पानोठा वेगळा. अगदी मला वाटते कालच एक बातमी कव्हर झाली, कुठल्याशा चॅनलने केली की रायगडमध्ये पेन तालुक्यात आजही गावात अशा काही पद्धतीने बहिष्कार घातला जातो की शाळेत जाणाऱ्या मुलांना, जिथं सवर्णांची मुलं ज्या बसनं जातात तिथं अवर्णांची मुलं, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबची मुलं त्या बसमधनं जाऊ शकणार नाहीत. ज्या पानोठ्यावर सवर्ण बायका पाणी भरतात तिथे शूद्रातिशूद्रांना पाणी भरता येणार नाही. ही व्यवस्था 21व्या शतकाचा उंबरठा ओलांडल्यानंतरही 2022मध्ये जर दिसत असेल तर फार वाईट परिस्थिती आहे. बरं, या सगळ्यांवर तोडगा काढायचा म्हणून भारतीय राज्यघटनेत मूलभूत हक्काच्या प्रकरण 3 मध्ये आलं एक कलम महत्त्वाचं. ते होतं कलम 17, ज्याला आपण अस्पृश्यता निवारण संबंधी कलम असं म्हणतो. या अस्पृश्यता निवारण कलमालाच धरून 1989ला इथं कायदा आला, तो ॲट्रॉसिटी ॲक्ट, अर्थात अनुसूचित जाती जनजाती अत्याचार प्रतिबंधक, हिंसाचार प्रतिबंधक कायदा, की ज्या कायद्यानुसार शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबमधल्या लोकांवर कुठल्याही प्रकारचा जर अन्याय अत्याचार जातीय अनुषंगाने होत असेल तर त्या असा अन्याय अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला कठोरात कठोर शिक्षा केली जावी आणि या व्यक्तींना सुरक्षितता प्रदान केली जावी. ही सुरक्षितता जगण्याच्या स्पर्धेत निर्धोकपणे उतरण्यासाठीची सुरक्षितता होती. काय ॲट्रॉसिटी ॲक्टने सांगितलं? 1889चा हा कायदा आहे. 1989चा हा कायदा आहे. या कायद्याने महत्त्वाच्या काही गोष्टी सांगितल्या. तर त्यात असं सांगितलं गेलं की एखाद्या व्यक्तीला जातीवाचक बोलता येणार नाही. जातीचा उल्लेख करून त्याला शिवीगाळ केली जाऊ शकत नाही. असं केल्यास ॲट्रॉसिटी कायद्यानुसार त्याच्यावरती कारवाई होऊ शकते. एखाद्या व्यक्तीला निव्वळ आणि निव्वळ जातीवरून सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारता येणार नाही.
एखाद्या व्यक्तीची नग्नधिंड काढणे, अमुक एका जातीचा आहे म्हणून त्याच्यावर अनन्वित अत्याचार करणे, त्याला घालून पाडून बोलणे, त्याला टोमणे मारणे किंवा त्याला त्याच्या जगण्याच्या त्याच्या वर्तन व्यवहारात त्याच्या संकोच होईल अशी कुठलीही परिस्थिती निर्माण करणे हे ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा ठरेल. किंवा अनुसूचित जाती जमातीतील स्त्रियांचा लैंगिक छळ करणे, त्यांचं लैंगिक शोषण करणे किंवा त्यांना लैंगिक कारणावरून त्यांना अपमानकारक वागणूक देणे, अशा वेगवेगळ्या कारणांच्यासाठी ॲट्रॉसिटी कायदा हा लागू झाला. त्यात मग बहिष्कार टाकणे, सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारणे, पाणवठ्यावरचे प्रवेश नाकारणे किंवा एखाद्याचा भूक्षेत्र जबरदस्ती संपादित करणे, अशी अनेक कारणं असू शकतात. या अनेक कारणांमध्ये सांगितलं गेलं की ॲट्रॉसिटी कायदा असेल. ॲट्रॉसिटी कायद्यानुसार तशी कठोरात कठोर शिक्षासुद्धा सांगितली गेली. आता या कायद्याच्या मध्ये मग बऱ्याच लोकांनी असं म्हटलं की हा कायदा तसा संकोचित कायदा आहे किंवा या कायद्यामुळे जातीयता कमी होण्याच्या ऐवजी जातीयता वाढत आहे, किंवा काही लोक म्हणाले की ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत आहे. काही लोकांनी सांगितलं की नाही, ॲट्रॉसिटी कायदा जो आहे ना, हा कायदाच मुळात चुकीचा आहे, अशी काही प्रकरणं होतच नाही. ॲट्रॉसिटी कायद्यावर अनेक प्रकारे अनेक लोकांनी अनेक ठिकाणी आक्षेप नोंदवले. परंतु वास्तव काय आहे? खरंच ॲट्रॉसिटी कायदा बंद केला जावा का, रद्द केला जावा का? ॲट्रॉसिटी कायद्याचा खरोखरच गैरफायदा घेतला जातो का? अशी घटना घडतच नाही का? तर त्याची उदाहरणं आपल्याला इतकी सापडतील की निव्वळ महाराष्ट्रच नव्हे, भारतच नव्हे, तर अगदी जगभरात त्याचा गवगवा झाला. जगभरातलं वातावरण ढवळून निघालं. इतक्या घटना ॲट्रॉसिटीच्या घडल्या. विशेषतः महाराष्ट्रातलं जे खैरलांजीचं प्रकरण आहे, या प्रकरणाने महाराष्ट्राचीच नव्हे, संबंध भारताची नाचक्की ही जागतिक स्तरावर झाली. या खैरलांजी प्रकरणात घडलेली घटना असेल किंवा इकडे सागर शेजवळचं खून प्रकरण असेल, या कित्येक अशा जवखेड्याचं प्रकरण असेल, खरड्याचं प्रकरण असेल, शिर्डीचं प्रकरण असेल किंवा तिकडे बीड जिल्ह्यातल्या विशेषतः मराठवाड्यातल्या काही जळीत कांड असतील, अशा अनेक घटना घडल्या, अशा अनेक केसेस घडल्या की ज्याच्यामध्ये ॲट्रॉसिटीचे बळी जास्तीत जास्त दिसून आले. ॲट्रॉसिटीच्या घटना कुठे घडतात? तर भारतातली जर अनेक राज्यांचा जर आपण अभ्यास केला तर सर्वाधिक ॲट्रॉसिटी किंवा जातीय हिंसाचार जिथे घडले किंवा दलितांवर, अस्पृश्यांवर, शूद्रातिशूद्रांवर अनन्वित अत्याचार कोणत्या राज्यांमध्ये झाले, तर NRCBचे रिपोर्ट असे NCRBचे रिपोर्ट असे सांगतात की या रिपोर्टनुसार क्रमांक 1चं राज्य जिथे शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईबवर प्रचंड अन्याय अत्याचार आत्तापर्यंत झाले ते म्हणजे उत्तर प्रदेश, दुसरं राज्य राजस्थान आणि तिसरं राज्य बिहार. अर्थात महाराष्ट्र येतं, पण पहिल्या 3मध्ये राजस्थान, बिहार आणि UP यांचा नंबर लागतो. आता ॲट्रॉसिटीमुळे इतके सगळे नुकसानं होत असतानाच ॲट्रॉसिटीची कारणं जर बघितली किंवा आत्ता अशा काही घटना घडतात की व्यक्तीची नग्नधिंड काढणे, त्याला बहिष्कृत करणे, अजूनही नवरदेव नुसता घोड्यावरूनच का गेला, नवरदेव मंदिराच्या पारावर का चढला, आमची जी विहीर आहे ती विहीर तुम्ही कशी काय बाटवली, आमच्या देवळात तुम्ही कसा काय प्रवेश केला, काहीही कारण. अगदी खैरलांजीतलं तर कारण बघितलं की ही मुलगी उच्च शिक्षण कसं काय घेऊ शकते. अनन्वित प्रकारे, अनन्वित कारणांनी या सगळ्यांच्या मुळाशी गेलं तर हा जातीय हिंसाचार काय होतो त्याची कारणं जर शोधून काढली तर त्या कारणांमध्ये एक महत्त्वाचं कारण असं दिसतं की जो वर्ग कालपर्यंत दबलेला, पिचलेला, शोषित आणि पीडित होता तो वर्ग आता बाबासाहेबांच्या संविधानाच्या दुरुस्त्यांच्या नंतर आणि त्या संविधानिक क्रांतीनंतर तो वर्ग आता शिकत आहे, तो वर्ग आता बोलू शकत आहे, तो वर्ग आपल्या अन्यायाला वाचा फोडू शकत आहे, तो वर्ग पिढ्यानपिढ्या ज्या मनुवादी ग्रंथ, पुराण, पोथी, सुक्त यांनी जी गुलामगिरी लादली होती त्याची चिरफाड करून त्याची शास्त्रशुद्ध उलट तपासणी करत आहे. आणि हे उलट तपासणी करणंच इथल्या
तथाकथित धर्माच्या ठेकेदारांना मान्य होत नाहीये आणि त्यामुळे मग या घटना घडतात। आणि दुसरीकडे या सगळ्या घटनांपासून सुरक्षा कवच म्हणून जेव्हा यांना ॲट्रॉसिटी ॲक्टचं एक कवच मिळतं तेव्हा त्या ॲट्रॉसिटी ॲक्टबद्दल एक कोळीकुळी केली जाते की या ॲक्टचा कसा गैरफायदा होत आहे। आता ॲट्रॉसिटी ॲक्टचा गैरफायदा केला जातोय आणि याच्यात बदल करण्याची गरज आहे असं कधी म्हटलं गेलं तर 1989ला हा कायदा आला आणि त्यानंतर एक महत्त्वाची घटना घडली। ती घटना होती 2016ची आणि त्यानंतर या घटनेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक मोठा निर्वाळा दिला, तो इसवी सन 2018ला। घटना काय होती? घटना अशी होती की पश्चिम महाराष्ट्रातलं कराडमधलं औषध निर्माण महाविद्यालय, या औषध निर्माण महाविद्यालयातले कर्मचारी गायकवाड यांना तिथल्याच महाविद्यालयाचे प्राचार्य सतीश भिसे आणि विभाग प्रमुख असणारे बुरांडे या 2 लोकांकडनं प्रचंड त्रास होत होता। या त्रासाला कंटाळून या गायकवाड यांनी त्याची तक्रार दाखल केली, परंतु ॲट्रॉसिटी कायद्यामध्ये एक अशी काही ज्या अटी घालून दिलेल्या आहेत त्यातली एक अट अशी होती की जर सरकारी कर्मचारी असेल आणि सरकारी कर्मचाऱ्याच्या विरोधात जर ॲट्रॉसिटी ॲक्ट तुम्हाला नुसार जर गुन्हा दाखल करायचा असेल तर त्याला अटक करण्याच्या आधी किंवा त्याची पोलिसांकडून चौकशी होण्याच्या आधी त्याच्या चौकशीची परवानगी त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून घेतली गेली पाहिजे। समजतंय मी काय सांगते ते? बरं, समजा या व्यक्तीच्या विरोधात ॲट्रॉसिटीचा कायद्यानुसार गुन्हा दाखल करायचा असेल आणि ही व्यक्ती एखाद्या शासकीय कार्यालयातली कर्मचारी असेल तर त्या व्यक्तीची चौकशी करण्यासाठी त्याला ताब्यात घेण्यासाठी आधी तसा गुन्हा घडलाय की नाही याचा तपास करण्यासाठी त्याचे जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या परमिशनची गरज पडेल। हे मोठं त्रांगडं आहे, कारण वरिष्ठ जर पुन्हा सवर्ण असेल तर तो त्याच्या चौकशीची परवानगी देईलच कशावरून? गंमत आहे याच्यामध्ये। बरं, आता हे बुरांडे आणि भिसे यांच्या विरोधात 2006मध्ये ही तक्रार दाखल झाली होती। 2006मध्ये जेव्हा तक्रार दाखल झाली तेव्हा पोलिसांनी या संदर्भात 2010ला या बुरांडे आणि भिसे यांची चौकशी करण्यासाठी आणि त्यांना ताब्यात घेण्यासाठी म्हणून 2010मध्ये पत्रव्यवहार केला त्यांचे सिनियर, त्यांचे वरिष्ठ अधिकारी अर्थात तंत्र शिक्षण विभागाचे संचालक श्री महाजन यांच्याकडे। घटनेचा क्रम बघा हा, मी तो क्रम पुन्हा एकदा तुम्हाला उलगडून दाखवणार आहे। 2010मध्ये त्यांनी त्याची चौकशीची परवानगी मागितली आणि अर्थातच तंत्र शिक्षण संचालक महाजन यांनी ही परवानगी नाकारली। जशी ही 2010ला त्यांनी परवानगी नाकारली, 2011ला गायकवाड यांनी महाजन यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा अशा पद्धतीचा अर्ज दाखल केला। याच्या विरोधात महाजन हे मुंबई हायकोर्टात त्यांनी याचिका दाखल केली आणि म्हटलं की याच्यात माझा काही संबंध येत नाही आणि मला कसं काय तुम्ही याच्यात अडकवू शकता आणि याच्यात मला म्हणजे मी आरोपी होऊच शकत नाही। महाजन यांच्या विरोधात 2011ला ज्या वेळेला हे दाखल केलं गेलं प्रकरण त्यावेळेला मुंबई हायकोर्टने महाजन यांची याचिका फेटाळून लावली आणि सांगितलं की तुम्ही अशा प्रकारची याचिका करू शकत नाही। पण महाजनांनी मुंबई हायकोर्टने जरी आपली याचिका फेटाळली असली तरी सुप्रीम कोर्टकडे धाव घेतली। सुप्रीम कोर्टात त्यांनी याचिका दाखल करत असतानाच तिथले त्यांच्या मदतीला जे धावून आले ते ॲमिकस क्युरी। ॲमिकस क्युरी म्हणजे काय, ज्याला आपण मराठीत न्यायमित्र असं म्हणतो, की एखाद्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये न्यायालय अशी काही सल्ला किंवा अशी काही मदत मागू शकतं किंवा असा एखादा सुझाव, एखादा अहवाल दाखल करता येऊ शकतो, ज्याला ॲमिकस क्युरी किंवा न्यायमित्र असं म्हटलं जातं। तर त्या काळातले ते जे अमरेंद्र शरण नावाचे हे जे न्यायमित्र आहेत या न्यायमित्रांनी आपलं म्हणणं दाखल केलं कोर्टात आणि दाखल करताना ते असं म्हणतात की ॲट्रॉसिटी ॲक्टचा गैरवापर होतो। बऱ्याचदा द्वेषबुद्धीने ॲट्रॉसिटी ॲक्टचा गैरवापर केला जातो आणि त्यामुळे अनेक निरपराध लोक अडकतात। यांच्यातलं जे तपासाचं किंवा कन्व्हिक्शनचं जे प्रमाण आहे
म्हणजे एखादा गुन्हा दाखल झाल्यानंतर निकाल लागण्याचं, तर गुन्हा ज्यांच्यावर दाखल झालाय त्या दाखल झाल्यानंतर दोषी आढळण्याचं प्रमाण फार फार तर 20 ते 21% प्रमाण आहे. आणि त्यामुळे आपल्याला असं लक्षात येतं की जर 21% प्रमाण असेल याचा अर्थ असा आहे की जवळपास 79% केसेस या फक्त आणि फक्त द्वेषबुद्धीने दाखल केल्या जातात. सबब याही प्रकरणात महाजन हे निर्दोषच आहेत. असं म्हटल्यावर सुप्रीम कोर्टने काही निर्वाळा दिला आणि निर्वाळा देताना सुप्रीम कोर्टने काय सांगितलंय, सुप्रीम कोर्टने काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आणि त्यात असं सांगितलं त्यांनी, त्यातला क्रमांक 1चा मुद्दा, मूळ ॲट्रॉसिटी कायद्यात काय सांगितलं होतं की ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाल्यावर त्या व्यक्तीला अटक केली जावी आणि त्याचा अटकपूर्व जामीन होऊ नये. परंतु सुप्रीम कोर्ट या प्रकरणात असं सांगतंय की अटक करण्याची गरज नाही. आणि हो, द्वेषबुद्धीने बऱ्याचदा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. जर असे आढळत असेल तर त्याचा अटकपूर्व सुद्धा जामीन झाला पाहिजे. 2 गोष्टी सुप्रीम कोर्टने सांगितलंय. पहिली गोष्ट की अटक करण्याची गरज नाही, गुन्हा दाखल झाल्यावर किंवा तपास चालू असताना व्यक्तीला अटक करण्याची गरज नाही. दुसरी गोष्ट माननीय न्यायालयाने अशी सांगितली की या प्रकरणात अटकपूर्व जामीन होऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे अजून एक गोष्ट त्यात सांगितली की जरी हा कायदा हा 1989चा ॲट्रॉसिटी ॲक्ट असेल तरी आणि जरी कलम 17वर आधारित हा कायदा असेल तरी याच भारतीय संविधानामध्ये कलम 14, कलम 15 आणि कलम 16 सांगितलेलं आहे, जे सगळ्यांच्यासाठी आहे. आणि कलम 14, 15, 16 हे जर समानतेवर भाष्य करणारं असेल तर कलम 14, 15, 16 मध्ये सांगितलं होतं की भेदभावास प्रतिबंध, सगळ्यांना समान न्याय आहे वगैरे वगैरे वगैरे. याच कलमांचा आधार घेत आणि या कलमांची व्याख्या स्पष्ट करत सुप्रीम कोर्टने सांगितलं की जर कलम 17 नुसार जर यांना विशेष कवच दिलं जात असेल तर कलम 14, 15, 16 नुसार सगळ्यांना समान वागणूक दिली गेली पाहिजे असंही संविधानाच्या प्रस्तावनेत सांगितलेलं आहे. आणि त्या 3ऱ्या प्रकरणात सांगितलेलं आहे. सो त्याचा सुद्धा विचार केला जावा. यात अजून एक गोष्ट सांगितली गेली होती की वरिष्ठांच्या परवानगीशिवाय अटक केली जाऊ नये. सुप्रीम कोर्टने निर्वाळा देताना 2018ला सांगितलेलं आहे. आणि एखादी व्यक्ती जर जाणीवपूर्वक एखाद्याची बदनामी करण्यासाठी म्हणून गुन्हा दाखल करत असेल तर अशा काळामध्ये त्याचा अटकपूर्व जामीन झाला पाहिजे. आणि मूलभूत हक्कांची पायमल्ली होत असेल तर, म्हणजे जर तुम्ही कलम 17 बोलत असाल तर इकडे कलम 14, 15, 16 हे सुद्धा मूलभूत हक्कच आहेत. अशा प्रकारे सुप्रीम कोर्टने युक्तिवाद केला. मंडळी, ज्यांना ॲट्रॉसिटी ॲक्टबद्दल माहिती करून घ्यायची आहे त्यांनी आता हे प्रकरण जरा व्यवस्थित नीट समजून घ्यायची गरज आहे की माननीय कोर्टाने दिलेला जो निर्वाळा आहे आणि त्यात सांगितलेले जे मुद्दे आहेत त्यांचा जरा व्यवस्थित आपण म्हणजे समाजशास्त्रीय आत्ताचं काय लोकांचा वर्तन व्यवहार आहे ह्याचा जर सगळा विचार केला तर असं आपल्या लक्षात येतं की एक मुद्द्याकडे जाऊया. पहिल्यांदा ते असं म्हणतात की अटकेची गरज नाही आणि वरिष्ठांची परवानगी घ्यावी लागेल. प्रकरण कधी उद्भवलं? जेव्हा सतीश भिसे आणि बुरांडे या औषध निर्माण महाविद्यालयातील प्राचार्य आणि विभाग प्रमुख यांच्या विरोधात गायकवाड यांनी 2006ला तक्रार केली तेव्हा. आणि त्यांच्या वरिष्ठाची परवानगी केव्हा पोलिसांनी मागितली आहे तर ती 2010ला. 2006ला परवानगी मागितली आणि 2006ला तक्रार दाखल केली आणि 2010ला परवानगी पोलीस मागतात. म्हणजे अशा प्रकरणामध्ये पोलीस किती तत्परता दाखवतात आणि किती दिरंगाई करतात हे जरा विचार करण्यासारखं आहे. एरवी साधा ट्रॅफिकचा सिग्नल जरी मोडला तरी जे पोलीस तत्परतेनं दंडाची डायरी घेऊन पुढे येतात ते पोलीस ॲट्रॉसिटीसारखा भयंकर गुन्ह्याची चौकशी करताना 2006ला तक्रार दाखल केली आहे आणि 2010ला त्यांच्या वरिष्ठाची परवानगी मागतात. बरं, अशा वेळेला वरिष्ठ परवानगी देतीलच कशावरून? वरिष्ठ कशावरून की ते ज्याच्या संबंधाने हा गुन्हा दाखल केलेला आहे त्याच्याबद्दल ते जाणीवपूर्वक बायस्ड असणार नाहीत. ते एक विशिष्ट दृष्टिकोन ठेवून त्याला अनुकूल असा निर्णय घेणार नाहीत. कशावरून?
याही प्रकरणात असंच घडलंय की 2010ला परवानगी मागितली आहे आणि ती परवानगी नाकारली कधी महाजनांनी, तर 2011ला. म्हणजे साधारण एक एवढा मोठा काळ. 6ची तक्रार दाखल होते, 10ला परवानगी मागितली जाते आणि 11ला परवानगी नाकारली जाते महाजनांकडून. 11ला परवानगी नाकारल्यानंतर गायकवाड पुन्हा त्या महाजनांवरती सुद्धा गुन्हा दाखल व्हावा असं जेव्हा म्हणतात, तेव्हा महाजन हायकोर्टपर्यंत जातात. याच्यात सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तसं लक्षात येतं की सर्वसामान्य माणूस जो गावगाड्याच्या बाहेरचा आहे, ज्याची आर्थिक कुवत इतकी नाही आहे, तो इतक्या सगळ्या टप्प्यांवर लढाई देऊ शकतो का? जेव्हा की हे सगळे वरिष्ठ अधिकारी डायरेक्ट हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट इथपर्यंत पोचत आहेत. सर्वसामान्य तळागाळातला जो माणूस आहे, जो रोज कष्ट करून खाणारा आहे, जो गावगाड्याच्या बाहेर राहणार आहे, जो दबलेला आहे, पिचलेला आहे, शोषित आहे, पीडित आहे, जो तिथल्या गावच्या धनदांडग्यांच्या समोर ज्याची मान वर करण्याची प्रज्ञा नाही आहे, तो एवढे सगळी बंधनं आणि एवढा सगळा दबाव तंत्र जुगारून तो त्या हायकोर्टपर्यंतची लढत देऊ शकेल का? माननीय न्यायालयाने या सगळ्या गोष्टींचा विचार करण्याची गरज आहे, होती. आता या सगळ्यांच्या संदर्भात पुढे अजून काय म्हटलं गेलं की अशा व्यक्तीला अटक करण्याची गरज नाही. गुन्हा दाखल झाल्यावरही आणि तपास चालू असतानाही अटक करण्याची गरज नाही असं 2018ला सांगितलं होतं. अटक जर त्याला केली नाही आणि समजा जर तो धनशक्तीने किंवा राजकीय सत्तेने तो जर अत्यंत प्रबळ असेल तर कशावरून तो पीडितावर दबावतंत्र आणणार नाही आणि अशाने पीडिताला न्याय मिळेल का? या सगळ्या सर्कमस्टान्सेसचा विचार होणं जरा गरजेचं होतं आणि त्याच्यावरती विचार व्हायला हवा होता की एखाद्या व्यक्तीवर जेव्हा एखादी व्यक्ती माझ्यावर अन्याय होतोय, मला जातीवाचक त्रास होतोय, मला जातीवरून बहिष्कृत केलं जातंय, माझ्या मुलाबाळांना त्रास होतोय, माझी जमीन ताब्यात घेतली जाते किंवा अजून काही या कारणांवरून जेव्हा तो तक्रार दाखल करायचा प्रयत्न करतो, अशा वेळेला त्याला ज्याच्या विरोधात तक्रार झालेली आहे तो जर मोकाट असेल, त्याला ताब्यात घेतलेलं नसेल, तर या सगळ्या तपास प्रक्रियेमध्ये तो आपल्या धनशक्तीचा वापर करून अडथळा आणणार नाही याची गॅरंटी कोण देणार? सोचणेवाली बात आहे. बरं, या सगळ्यांमध्ये पुढे असं ते सांगितलं जातं की माननीय न्यायालयाने जे म्हटलं की कलम 14, 15, 16 यांचाही विचार केला जावा. मूलभूत हक्कांची पायमल्ली होत आहे. जेव्हा तुम्ही 14, 15, 16 जर सगळ्यांना समान न्याय द्यायचा आणि भेदाभेदास प्रतिबंध करायचा आहे असे एकीकडे म्हणताय आणि दुसरीकडे मात्र गुन्हा दाखल झाला की अटक होते, तर यामुळे मूलभूत हक्कांची पायमल्ली होते असं माननीय कोर्ट सांगत आहे. परंतु माननीय कोर्टाने मांडलेले जे मुद्दे आहेत याचा विचार करता अजून एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की ॲट्रॉसिटी ॲक्ट हे मूलभूत हक्काचाच भाग आहे. मूलभूत हक्कातील कलम 17वर आधारलेला हा कायदा आहे आणि भारतीय राज्यघटनेच्या चौकटीचा जेव्हा विषय येतो, म्हणजे आपल्याकडे कलम 368 नुसार ज्या दुरुस्तीच्या पद्धती सांगितल्या, या दुरुस्तीच्या पद्धतीमध्ये साधी दुरुस्ती, विशेष दुरुस्ती आणि अतिविशेष दुरुस्ती, या अतिविशेष दुरुस्ती करताना वर सभागृहामध्ये म्हणजे संसदेमध्ये 543 पैकी किमान 272 सदस्यांनी म्हणजे 2/3 मेजॉरिटी क्लिअर कट असली पाहिजे आणि खाली निम्म्यापेक्षा अधिक घटक राज्यांची सहमती घेतली पाहिजे. कधी जर घटनेची चौकट बदलायची असेल तर. आणि चौकट काय सांगत होती? चौकटीतला पहिला भाग सांगितला की या देशाचं नाव भारत आहे, ते बदलता येणार नाही. दुसरा भाग सांगितलाय न्यायमंडळ, कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ तिघे वेगळे असतील, ते एकमेकांना ओव्हरलॅप करणार नाहीत. डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉवर अँड झिरो इंटरफिअरन्स हे आपण तत्व स्वीकारलेलं आहे, सत्तेचे विकेंद्रीकरण, त्यामुळे त्यांच्यावर कुणी असणार नाही. तिसरा भाग सांगितला गेला होता की मूलभूत हक्कांशी विसंगत कायदा करता येणार नाही. दोन गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. जर घटनेची चौकट विशद करताना ज्येष्ठ विधितज्ञ नानी पालखीवाला, इंदिरा साहानी खटला किंवा केशवानंद भारती खटल्याचा निकाल किंवा दस्तूर खुद्द डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मतं, या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला तर त्यात असं सांगितलं जातं की
मूलभूत हक्काशी विसंगत कायदा करणे म्हणजे घटनेची चौकट मोडणे आहे. मूलभूत हक्काशी विसंगत कायदा करता येणार नाही. आणि त्याच वेळेला असंही म्हटलं जातं की सर्वोच्च न्यायालयाला अभिलेख न्यायालय का म्हणावं, तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांना कायद्याचे स्वरूप प्राप्त होते. बघा, गुंता समजून घ्या. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयांना कायद्याचे स्वरूप प्राप्त होते. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाचा जो निकाल असतो तो कायद्यासारखाच ट्रीट केला जातो. पण कायदा कसा तयार व्हावा, तर मूलभूत हक्काशी विसंगत कायदा करता येत नाही असं घटनातज्ञ सांगतात. आणि ॲट्रॉसिटीचा कायदा हा मूलभूत हक्कावर कलम 17 आधारलेला कायदा आहे. म्हणजेच माननीय सुप्रीम कोर्टाने दिलेला जो निकाल होता हा निकाल कुठेतरी त्या मूलभूत हक्काशी विसंगत होत आहे का, अशी एक चर्चा जेव्हा सुरू झाली तेव्हा प्रचंड सगळीकडे संतप्त वातावरण तयार झालं. देशभरात या निकालाच्या विरोधात खूप संतप्त प्रतिक्रिया उमटायला लागल्या. आणि म्हणून 2018-19च जे पावसाळी अधिवेशन होतं संसदेचं, या पावसाळी अधिवेशनामध्ये सुप्रीम कोर्टने दिलेला हा निकाल, जो या गायकवाड यांनी भिसे आणि बुरांडे आणि महाजन याच्या विरोधात जी गुन्हा दाखल केला होता आणि त्या तक्रार दाखल केली आणि त्या तक्रारीमध्ये त्या प्रकरणामध्ये निर्वाळा देताना, निकाल देताना जे सुप्रीम कोर्टने जे गाईडलाईन दिली होती की अशा प्रकारे अटक वगैरे करता येणार नाही, हे जे काही मुद्दे सांगितले होते किंवा कलम 14, 15, 16च्या ज्या व्याख्या स्पष्ट केल्या होत्या, हा सगळा जो निकाल आहे हा निकाल रद्दबातल ठरवला गेला. आणि सुरुवातीचा जो निकाल आहे तो ॲज इट इज ठेवला गेला. सुरुवातीचा निकाल म्हणजे की अटक करावी लागेल, अटकपूर्व जामीन होणार नाही वगैरे वगैरे वगैरे. आता हे असं सगळं चालू असतानाच काही लोक ज्यांना ॲट्रॉसिटी ॲक्टला जे विरोध करत आहेत ते असं म्हणतात की असं करणं चूक आहे. बरं, ते विरोध का करतात, तर त्यांच्या विरोधाची कारणं ज्या वेळेला आपण समजून घेतो तेव्हा असं लक्षात येतं, ते असं म्हणतात की याचा गैरफायदा घेतला जातो. आणि कोण गैरफायदा घेतं, तर बऱ्याचदा स्थानिक पातळीवरचं जे राजकारण असतं, या राजकारणामध्ये दोन पुढाऱ्यांचं राजकारण जेव्हा चालू असतं तेव्हा एक पुढारी दुसऱ्या पुढाऱ्याची जिरवण्यासाठी, अद्दल घडवण्यासाठी तो आपल्या हाताशी असणाऱ्या शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबच्या कार्यकर्त्यांना जवळ करतो आणि तो ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर करून समोरच्याला खिंडीत पकडतो. आणि अशा गैरवापरामुळे अनेक ठिकाणी फार लोकांना विनाकारण त्याचा त्रास सहन करावा लागला. सबब हा ॲट्रॉसिटी कायदा रद्द करावा. आता या त्यांच्या आरोपामध्ये काही तथ्य आहे का, तर काही ठिकाणी तथ्य असेल ना, अगदीच तथ्य नाही असं अजिबातच नाही. की ॲट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होत असेल का, हो निश्चित होत असेल. पण तो किती होत असेल, तर फार फार तर 5% अशा केसेस असतील की ज्याच्यामध्ये राजकीय नेते आपल्या दंडशक्तीचा आणि धनशक्तीचा वापर करून अशा प्रकारे ॲट्रॉसिटी ॲक्टचा गैरवापर करवून घेतात. हा शब्द फार महत्त्वाचा. मॅन्युप्युलेट करतात. परंतु मॅन्युप्युलेशनला अशा पद्धतीने बळी पडणारी जी जनता आहे किंवा मॅन्युप्युलेशनला बळी पडणारा तो जो कोणी असतो तो सुद्धा एका अर्थाने शोषित दबलेलाच असतो, जो धनशक्ती आणि दंडशक्तीच्या विरोधात, त्या तत्सम राजकीय पुढाऱ्यांच्या विरोधात अवाक्षर काढू शकत नाही, तितकी त्याची प्रज्ञा नसते. अशा पद्धतीने ॲट्रॉसिटीचा गैरवापर करून केसेस टाकणाऱ्या पुढाऱ्यांची त्यांची उदाहरणं आपल्या अवतीभोवती सुद्धा कदाचित दिसत असतील किंवा दिसलेली असतील. आता या सगळ्यांमध्ये जर आपण आत्तापर्यंतचा एकूण जर गुन्ह्यांचा रेशो बघितला की काय पद्धतीने गुन्हे कन्व्हिक्शन रेट जर त्याचे बघितले, तर साधारणतः शेड्यूल कास्टमध्ये जेवढे निकाल लागले त्या निकालांमध्ये फार तर 25% प्रकरणांमध्ये दोषींना सजा झालेली आहे, तर शेड्यूल ट्राईबमध्ये फार फार तर 21% लोकांना ही शिक्षा झालेली आहे. आता या सगळ्या प्रकरणांमध्ये न्यायालयाने बघ्याची भूमिका घेऊ नये असं तर म्हटलंच जातं, परंतु NRCBचे 2015 नुसारची काही जर प्रकरणं जर आपण बघितली तर NRCB असं सांगतं की एकूण प्रकरणं जितकी त्यांच्याकडे सर्वेमध्ये दिसत आहेत त्यातली 75% प्रकरणं ही क्लोजर रिपोर्ट देऊन फायली रफादफा केल्या गेल्या.
पुढे त्याचं काहीच झालं नाही, सरळ सरळ क्लोजर रिपोर्ट दिले गेले 75% प्रकरणांमध्ये. यावर कुणी बोलणार आहे का? बरं, मी काही आकडेवारी आपल्यासमोर सांगतेय की ज्यामध्ये काय घडलं असेल किंवा याची दाहकता आपल्याला कळू शकेल. 2010 साधारणतः एक 45 गुन्हे दाखल झाले होते ॲट्रॉसिटीचे. मी फक्त महाराष्ट्रातलंच बोलते सध्याचं. 45 गुन्हे दाखल झाले, घडली 45 प्रकरण घडली, पण प्रत्यक्ष गुन्हे किती दाखल झाले तर फक्त 27 गुन्हे दाखल झाले. आणि याच्यामध्ये निकाल दोषींना शिक्षा किती प्रकरणात तर फक्त एका प्रकरणात. 2011 31 प्रकरणं घडली, 17 प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल झाला आणि 0 निकाल. दोषी अगदी निर्दोष सुटले होते. 2012 49 प्रकरणं घडली, फक्त 4 गुन्हे दाखल झाले आणि निकाल काय लागला तर निर्दोष सुटले सगळे लोक. 2013 66 प्रकरणं घडली, 66 प्रकरणांपैकी फक्त 16 गुन्हे दाखल झाले आणि निकाल काय तर सगळे निर्दोष आहेत. 2014 88 प्रकरणं घडली, फक्त 1 गुन्हा दाखल केला गेला आणि निकाल सगळे निर्दोष आहेत. 2015 115 प्रकरणं घडली, 24 गुन्हे दाखल झाले आणि निकाल काय तो 0, सगळे निर्दोष. 2016 51 प्रकरणं घडली, फक्त 3 गुन्हे दाखल झाले आणि निकाल काय तर सगळे निर्दोष. आता हे सगळे निर्दोष कसे सुटू शकतात? याचा अर्थ हे सगळे लोक काय म्हणजे जाणीवपूर्वक हेतुपुरस्सर हे गुन्हे दाखल झाले होते असं म्हणायचं आहे का? आणि जर असं असेल तर मग शिर्डीमध्ये फक्त बाबासाहेबांची रिंगटोन वाजली म्हणून ज्याचा ठेचून खून होतो त्या सागर शेजवळ प्रकरणामध्ये कुणाची बदनामी करायचा हेतू होता? म्हणजे तो खून झालाच नाही असं म्हणायचंय का इथल्या सांप्रत ठेकेदारांना? किंवा खैरलांजीतलं जे प्रकरण झालं ज्यामध्ये अनन्वित अन्याय अत्याचार झाले की ज्याची कल्पना केली तरी अंगावर काटा येतोय, तिथे कोणाची बदनामी करायची होती? या प्रकरणाचं काय झालं? न्याय मागता मागता ज्याच्या घरात कोणीच राहिलं नव्हतं, शेवटची व्यक्ती राहिलेली भैयालाल भोतमांगे, न्यायाच्या प्रतीक्षेत अक्षरशः भैयालाल भोतमांगेचा सुद्धा मृत्यू झाला. प्रकरणाचं काय झालं? खैरलांजीला आदर्श ग्राम पुरस्कार दिला गेला, तंटामुक्त गाव योजनेचा पुरस्कार खैरलांजीला मिळाला. अशीच प्रकरणं, खर्ड्याचं प्रकरण याच पद्धतीनं घडलं गेलं, जातेगावचं जळीत कांड याच पद्धतीनं घडलं गेलं. जळगावमध्ये फक्त मुलं विहिरीत उतरली पाणी प्यायला म्हणून त्या मुलांना नागडं करून मारणं आणि त्यांचा व्हिडिओ बनवणं हे कुठल्या व्याख्येमध्ये बसतं? किंवा पुण्याच्या जवळ असणाऱ्या विटभट्टीवर काम करणाऱ्या ठेकेदाराने, विटभट्टीवर काम करणारा त्या कामगारांना तो सांगतोय की लवकर काम आटोपा. कामगार म्हणतायत साहेब आम्ही काम करू पण आम्ही फक्त जेवण करतोय, जेवणाची सुट्टी झाली आहे नंतर काम करतो. उलट उत्तर देतो का म्हणून लाथाबुक्क्याने मारणारा ठेकेदार आणि माफी मागतोस का नाही. जेव्हा मुलगा माफी मागायला नकार देतो त्यावेळेला त्याला परत मारलं जातं. एक जण टोपल्यामध्ये माणसाची विष्ठा भरून आणतो आणि त्याला सांगतात एवढ्या सगळ्यांच्या समोर एक तर तुझ्या आईशी संभोग कर, नाही तर ही माणसाची विष्ठा खाऊन टाक. इतक्या वाईट पद्धतीने, क्रूर पद्धतीने माणसं इथे वागवली जातात. तरी लोक म्हणतात की ॲट्रॉसिटीचा गैरवापर होते. जे लोक गैरवापर करणारे आहेत ते 5% लोक आहेत. या 5% लोकांच्यासाठी 95% लोकांचं आयुष्य आपण धोक्यात कसं काय आणू शकतो? 95% लोकांना अजूनही त्रास होतोय, त्याचं करायचं काय? इथे कित्येक अशी प्रकरणं आहेत की जिथे सरकारी कार्यालयामध्ये कर्मचाऱ्याला दिलेली वागणूक ही निव्वळ जातीमुळे त्याला फक्त बोलून दाखवत नाही. जात नावाची गोष्ट परिस्थितीतनं गेली पण मनस्थितीतून गेलीच नाही. म्हणजे लातूर जिल्ह्यातल्या उदगीर गावाच्या तिथलं प्रकरण, म्हणजे ते प्रकरण तर आत्ता घडलं पण त्याच्याही कित्येक आधीपासून आणि ते प्रकरण घडल्यानंतरही अजूनही त्यात कसलाच फेरबदल होत नाही. अजूनही महाविद्यालयांमधून
शिकवणारे प्राध्यापक जर तो शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईबचा असेल तर तो त्याचा वेगळा डबा घेऊन जेवायला बसतो आणि सवर्णांचे प्राध्यापक वेगळीकडे जेवायला बसतात। हे शिकून सवरून नोकरी मिळवल्यावर सुद्धा या जात व्यवस्थेला जर सामोरं जावं लागत असेल तर ॲट्रॉसिटीचं कवच किती गरजेचं आहे याचा विचार व्हावा लागेल। नुकतंच 2022ला म्हणजे आत्ता या चालू वर्षामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून एक सर्क्युलर आल्याची ही चर्चा सुरू झाली ॲट्रॉसिटी ॲक्टच्या संदर्भाने। आणि ते सर्क्युलर असं आहे सांगितलं गेलं की ॲट्रॉसिटी ॲक्टमध्ये काही बदल केले जात आहेत की पूर्वी ॲट्रॉसिटी ॲक्टचा गुन्हा नोंदवून घेण्यासाठी वरिष्ठ दर्जाचा अर्थात DYSP लेवलचा अधिकारी असेल तरच गुन्हा नोंदवून घेतला जाईल, खाली गुन्हा नोंदवून घेतला जाणार नाही। त्यात एक त्यांनी दुरुस्ती करण्याचा प्रयत्न केला की आता हा गुन्हा PI लेवलचा अधिकारीसुद्धा पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारीसुद्धा हा गुन्हा नोंदवून घेऊ शकतो। यावर काही लोकांनी विरोध केला, पण तसं बघितलं तर ही जर एकूण व्यवस्था आणि एकूण जर त्याची यंत्रणा जर बघितली तर अशी दुरुस्ती करणं खरंच गरजेचं आहे। अर्थात त्यांनी ती दुरुस्ती आम्ही केली नाही असा निर्वाळा दिला तो भाग वेगळा, परंतु असं झालं पाहिजे। ते होण्याचं कारण काय माहिती आहे का? इथला गावगाड्यात राहणारा जो पीडित आहे, जो शोषित आहे, तो त्याची तक्रार नोंदवण्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी पोचू शकतो का? जिल्ह्याच्या ठिकाणी गेल्यावर त्याची तितकी पोहोच आहे का की तो त्या सगळ्या अधिकाऱ्यांना भेटू शकेल आणि बोलू शकेल? जिथे घटना घडली आहे तिथेच त्याला न्याय किंवा तिथे त्याची तक्रार का नोंदवली जाऊ नये? अशाच प्रकारच्या आपल्याकडे म्हणजे जर बलात्कार पीडित जर महिला असेल तर बलात्कार पीडित महिलेची आरोग्य तपासणी किंवा तिची जी वैद्यकीय तपासणी असते ती वैद्यकीय तपासणी तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या जे सरकारी रुग्णालय आहे ते सरकारी रुग्णालयातून करावी असं सांगितलं गेलं। आणि ती तक्रार नोंदवण्यासाठी सुद्धा DYSP लेवलचे अधिकारी असावेत असं सांगितलं गेलं। पण मुळात ही गोष्ट नीट समजून घेण्यासारखी आहे की जर आपण असा विचार केला की एखादी महिला जिच्यावर असा काही वाईट प्रसंग ओढवतो आणि ती गावखेड्यामध्ये आहे, गावखेड्यात असणाऱ्या महिलेला मुळात तिथून जिल्ह्याच्या ठिकाणी असणारं किंवा तालुक्याच्या ठिकाणी असणारं जे रुग्णालय आहे तिथपर्यंत तिला पोचायला किती वेळ लागेल? म्हणजे एक सहज आठवलं म्हणून एक मी हाताळलेली केस अशी होती की एका महिलेवर अशा पद्धतीने अनन्वित अत्याचार झाले, बलात्कार झाला, त्याच्यानंतर एकतर ती माऊली त्या सगळ्या धक्क्यातनं कदाचित सावरलीच नसेल बराच वेळ, आणि जेव्हा ती 2-3 तासानंतर सावरली असेल ती घरी आली आणि तिने पहिला तर आत्महत्येचा प्रयत्न केला, अंगावर रॉकेल टाकून घेतला आणि स्वतःला पेटवून घ्यायचा प्रयत्न केला। जेव्हा तिच्या जावा, दीर, ननंद यांना कळलं तेव्हा त्यांनी तिची काही झोपडी वजा जे काही घर होतं त्याचा दरवाजा तोडून तिला आत जाऊन तिला वाचवण्याचा प्रयत्न केला। तिच्या अंगावर नखशिकांत रॉकेल होतं। का तू रडतेस, काय झालं एवढं असं म्हटल्यावर तिने जावेला झालेला प्रकार सांगितला, परंतु तिला आता दवाखान्यात न्यायचे म्हटल्यावर पहिल्यांदा ते सगळं रॉकेलने भरलेलं अंग आहे, त्या अडाणी लोक, अज्ञानी लोक, कायद्याची फार माहिती नाही आहे, त्यांनी तिला पहिल्यांदा आंघोळ घातली। तिथेच जे वैद्यकीय पुरावे मिळणार आहे, जे सिमन्स रिपोर्ट्स मिळणार आहेत ते रिपोर्ट, ते पुरावे नष्ट झाले होते। बरं, अशा एखाद्या परिस्थितीत असणारी जी माय माऊली आहे तिला तुम्ही बसने नेऊ शकाल का? नाही, त्याच्यासाठी वेगळ्या वाहनाची व्यवस्था करावी लागेल। हे वेगळं वाहन करायचं म्हटल्यावर हा जो शोषित, पीडित, जो गरीब ही जी माणसं आहेत या माणसांकडे स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्या इतके पैसे लगेच उपलब्ध असतात का? बरं, त्या सगळ्यांचा जुगाड करून जायचं म्हटलं तर तालुक्याच्या ठिकाणापर्यंत जायला किती वेळ लागेल? एकूण रस्ते आणि ह्या सगळ्या गोष्टी बघता बलात्कारासारख्या केसमध्ये 8 तासाच्या आत जर ती पीडिता नाही पोचली तर हवे असणारे वैद्यकीय पुरावे हाती लागत नाहीत। या सगळ्या प्राप्त परिस्थितीचा विचार या कायद्याच्या पळवाटा ज्यांनी काढण्याचा प्रयत्न केलाय ते त्याच्या आधीच या सगळ्या गोष्टी तयार करून ठेवतात। दादा हो, ॲट्रॉसिटी कायदा असेल किंवा हे सगळे कायदे असतील, हे कायदे इथल्या शोषितांना, पीडितांना, इथल्या वंचितांना न्याय देण्यासाठीचे कायदे आहेत, पण अशा कायद्यांना रद्द करा असं म्हणत जाणीवपूर्वक जे एका विविक्षित जात मानसिकतेतनं आलेले लोक असतात हे लोक जाणीवपूर्वक अशा पद्धतीने ते कवच काढून घेऊ पाहतात। गरज असते अशा वेळेला की फक्त जातीय तेढ निर्माण करणारी भाषा वापरण्यापेक्षा
किंवा सोशल मीडियातनं एकमेकांच्या जातीवर चिखलफेक करून ताशेरे ओढण्यापेक्षा किंवा गलिच्छ शिवीगाळ करण्यापेक्षा हा कायदा नेमका काय आहे ते समजून घेण्याची आणि या कायद्याची गरज काय आहे तेही समजून घेण्याची. आत्तापर्यंत ज्या एकूण प्रकरणं ॲट्रॉसिटीची झाली त्या प्रकरणांमध्ये निकाल देताना दोषींना शिक्षा होण्याचं प्रमाण अत्यल्प आहे, हे तर आहेच आहे. पण त्याचबरोबर जे पीडित आहेत या पीडितांना न्याय मिळण्याचं प्रमाणसुद्धा किंवा त्यांना जी काही मदत आणि भरपाई आहे ते मिळण्याचं प्रमाणसुद्धा अत्यल्प आहे. अगदी पुण्यामध्ये ओव्हाळ नावाचे एक गृहस्थ आहेत की ज्यांच्यावर प्रचंड प्राणघातक हल्ला झाला, त्यात त्यांचा जीव वाचला, पण त्यांचे दोन्हीही डोळे म्हणजे बुबुळच काढून घेतली गेली, काहीच दिसत नाही त्या माणसाला. तो माणूस गेली 12-13 वर्ष आपल्याला ॲट्रॉसिटी कायद्यानुसार काही त्याच्यातल्या तरतुदीनुसार मदत मिळेल म्हणून धडपडत आहे की त्याला कुठेतरी किमान कोणी साधी नोकरी देऊ शकेल का. नोकरी नाही मिळाली, काही नाही मिळालं तर किमान त्याला एखादा स्टॉल टाकून स्वतःची उपजीविका करता येऊ शकेल इतकी त्याला छोटीशी जागा मिळू शकेल का. पण अजूनही त्याला तो न्याय मिळत नाही. ही दप्तर दिरंगाई जे लोक विरोध करतात ॲट्रॉसिटी कायद्याला त्यांच्या कधी लक्षात आली आहे का. दादा हो, शरहृदयात ज्याच्या त्यालाच दुःख ठावे. ज्याचं जळतं त्याला कळतं. बरेच लोक असं म्हणतात, म्हणजे मी सभांमधून किंवा मोर्चांमधून आंदोलनांमधून जेव्हा मांडणी करते तेव्हा बरेच लोक म्हणतात की ताई तुमच्या भाषेत प्रचंड रग आहे. होय, माझ्या भाषेत प्रचंड रग आहे, कारण माझ्या जगण्यात तेवढी धग आहे. ज्या धगीचं आयुष्य आम्ही जगून आलोय त्यामुळे आमची भाषा आपोआप रगेल होत जाते. हा आक्रोश तुमच्यापर्यंत पोचतोय की नाही. दादा हो, आपण सगळ्यांनी हे नक्की समजून घ्यायचं आहे. या सगळ्या विवेचनानंतर मला आपल्या सगळ्यांना अपील एकच करायचं आहे की जेव्हा आपण सामाजिक आंदोलनं करत असतो, लढाया लढत असतो, जेव्हा आपण चळवळीत वेगवेगळे प्रश्न सोडवत असतो, तेव्हा ते प्रश्न सोडवताना आणि ती आंदोलनं करत असताना एखाद्या कायद्याच्या अंतर्गत एखाद्या पीडिताला न्याय मिळवून देत असताना मुळात तो कायदा काय आहे आणि कशा पद्धतीने वापरला जातो, त्याचे ग्राउंड्स नेमके काय आहेत ते समजून घेणं चळवळीचा कार्यकर्ता म्हणून जास्त गरजेचं आहे. मी माझ्या परीनं मला जसं जमेल तसा एक एक कायदा समजावून सांगण्याचा प्रयत्न करते. तुर्तास थांबते, रजा घेते. जय ज्योती, जय भीम, जय शाहू, जय जिजाऊ.